पत्रिकेत बाबासाहेबांचं फोटो छापला, खाली भीमराव प्रसन्न. माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलाची परिस्थिती आहे, तो माझा प्रश्न आहे. पण मी टाकले ना, याच्या पुढच्या आयुष्यामध्ये लोक तुम्हाला देवासमान. हा फोटो आहे सुभेदार विश्राम गंगाधर सावरकर यांचा. ते सावरकर तेच आहेत त्यांनी बाबासाहेब हयात असताना आपल्या मुलाच्या लग्नात लग्नपत्रिकेमध्ये भीमराव प्रसन्न असं लिहिलं होतं. आणि आपण जी पत्रिका पाहतोय हीच ती पत्रिका आहे. आणि हेच ते मी जे म्हणालो ते धाडसाचं काम त्यांनी केलेलं आहे. या कर्तृत्वासाठी सावरकर कुटुंबियांना माझा सस्नेह सप्रेम जयभीम. सगळ्यात महत्वाचं सावरकर कुटुंबाचं मला एक अभिमानाची गोष्ट मला इथे समजलेली आहे. ज्यावेळेस लोक हा प्रसन्न तो प्रसन्न तो प्रसन्न हे ते आपल्या पत्रिकेमध्ये टाकायचे, त्यांचे फोटो टाकायचे, त्यांची नावं टाकायची, त्या काळात खूप धाडसाचं काम आहे ते. खरं तर खूप धाडसाचं, म्हणजे अभिमान वाटण्यासारखा. हीच ती सावरकर फॅमिली आहे, हेच ते सावरकर कुटुंब आहे की त्यांनी ज्या वेळेस अनिल सावरकर त्यांच्या वडिलांचं लग्न होतं, त्यांच्या वडिलांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा यांच्या आजोबांनी पत्रिकेवर भीमराव प्रसन्न असं टाकलं होतं. त्यावेळेस साहेबांनी अगोदर सांगितलं की जनावरं पाणी प्यायची, आपल्याला पाणी पिता येत नव्हतं. आणि एवढ्या संघर्षाच्या काळात या सावरकर फॅमिलीने बाबासाहेबांना दैवत्व देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही जी काही धमक, हे जे काही धाडस यांना जिथून कुठून भेटलं असेल, मला तरी असं वाटतंय आणि तुम्ही नक्की ती गोष्ट ऍक्सेप्ट कराल, मान्य कराल की हे सगळं बाबासाहेबांच्या सहवासातून आलेलं आहे. मी हे ठामपणे तुमच्या समोर सांगू शकतो. हा किस्सा माझ्याकडून तुम्ही ऐकलंयच की काय झालं होतं, कसं झालं होतं. त्यांनी पत्रिकेवर भीमराव प्रसन्न लिहिलं होतं. आपण पूर्णपणे जाणून घेऊया नेमकं का, की भीमराव प्रसन्नच का टाकावं आणि भीमराव प्रसन्न टाकल्यानंतर पुढच्या काळामध्ये काय होणार आहे हे अनिल सावरकर यांच्या आजोबांनी बाबासाहेबांना काय सांगितलं हे त्यांच्या तोंडून ऐकूया आपण. पत्रिकेत बाबासाहेबांचं फोटो छापला, खाली भीमराव प्रसन्न लिहिलं. बाबासाहेबांना प्रसन्न नव्हतं. बाबासाहेब बोलले, हे काय मला तुम्ही देव पण देताय. आणि पत्रिकेत माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलाची परिस्थिती आहे, तो माझा प्रश्न आहे. आणि भारत भूषण प्रिंटिंग प्रेसमध्येच मी छापून घेतलेले आहे, इथे तिकडे छापून नाही घेतलेले. तुम्हाला बोलायचं काय, पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं नाव पत्रिकेत टाकलेलं आहे. कालांतराने अनेक लोक तुमचं नाव टाकतील, तर ते फोटो टाकतील की न टाकतील मला माहित आहे. पण मी टाकले ना, याच्या पुढच्या आयुष्यामध्ये लोक तुम्हाला देवासमान मानतील. मला मानणार मी असेल नसेल काय सांगता येते, पण तुम्ही लक्षात ठेवा शेवटपर्यंत तुमचं नाव सगळ्यांच्या मुखी तोंडी, घरात दुःखात सुखायला तुम्हीच असं. अशा तऱ्हेनं सुभेदार आणि बाबासाहेब भाऊ बसले. एवढं माझ्या मुलाचं लग्न आहे, त्याला तुम्ही यायचं की नाही यायचं तुम्ही ठरवा. हे तुम्हाला मी प्रसन्न केलेलं आहे. मग ते पूर्वीच्या काही जोरात मोठं रात्रीची लग्न लागायची. माझ्या वडिलांचं लग्न वीर गावी रात्रीला लागलं मोठं. सुभेदारांना वाटलं की बाबासाहेब रात्री लग्नाला आले. सुरबानाला टिपणीच होते, जेवढे आपले पुढारी होते ते सगळे आले. आता लग्न लागल्यानंतर बाबासाहेब सुरुवात टिपणीसाला बोलले, आता भीमरावांचं काय करायचं, तुम्ही काळजी भीमराव माझ्या घरी येतील माडला. बाबासाहेब काय रात्री निघाले, रात्री गाडी तर सुरबानाला टिपणीच्या घरी राहिले रात्री. आणि सकाळी पहाटे तर ते सुरबानाला बोलवते. सुभेदार माझा ऐकलं नाही, शेवटी माझा फोटो छापला. आणि छापला म्हणजे सुभेदार खूप चांगलं काम करतो. सुभेदार मिलिटरीचा माणूस आहे, लष्करी माणूस आहे, तो करतो ते योग्य करतो. रामासाहेब बोलले, बाबासाहेब बोलले मरायला बोलले, यांच्याबरोबर बोललं की असं नाही. अशा तऱ्हेनं तो कार्यक्रम चांगला. मित्रांनो, नक्कीच आपण ऐकलं असेल. खरंच म्हणजे मी या सर्वांच्या साक्षीने आणि तुमच्या देखील, जो माणूस हयात असताना त्या माणसाचा पहिला पुतळा कोल्हापूर इथे
बिंदू चौकात बसवण्यात आला. जो माणूस हयात असताना त्याच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. जय भीम हरदास यांनी दिलेली, हरदास माणूस हयात असताना त्या नावाच्या घोषणा देणं आणि त्याच्याही पुढे जाऊन या संवाद फॅमिलीचं, या संवाद कुटुंबाचं माणूस हयात असताना त्याला दैवत्व प्राप्त करून देणं, देवपण देणं. बाबासाहेबांना या गोष्टी मान्य नव्हत्या, पण साहेबांनी सांगितलं त्यांच्या शब्दात की त्यांच्या आजोबांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं, तुम्ही आमच्यासाठी आज देव आहात, उद्या आहात आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी देवच राहा.